नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत चमचमीत असं भरलेला बांगडा फ्राय। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। भरलेला बांगडा फ्राय याचं साहित्य बघून घेऊयात। इथे 1 किलो बांगडे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून त्यावर हळद, आलं लसूण पेस्ट आणि लिंबू लावून ठेवलेला आहे। मीठ घेतलेलं आहे, ते वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। पुदिना घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। अर्धा लिंबू घेतलेला आहे। इथे वाटण करून घेऊयात। इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे, त्यात सगळं साहित्य टाकून घेऊयात आणि त्याचं वाटण करून घेऊयात। वाटण करण्यासाठी थोडं पाणी घातलेलं आहे, वाटण करून घेऊयात। बघू शकता बारीक असं वाटण तयार आहे। त्याच वाटणात थोडं लिंबू पिळून घेऊयात, अर्ध लिंबू घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालूयात आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आणि लिंबू सगळीकडे लागलं पाहिजे वाटणाला। बांगडा भरून घेऊयात। सगळ्या बाजूने वाटण भरून घ्यायचं आहे। आतल्या बाजूने वाटण भरून घेतलेलं आहे। याच पद्धतीने सगळे बांगडे भरून घेऊयात हिरव्या वाटणात। भरलेला बांगडा फ्राय करण्यासाठी तवा घेतलेला आहे, यात तेल घालूयात। तुम्ही बघू शकता हिरव्या वाटणात सगळे बांगडे भरून झालेले आहेत, ते फ्राय करून घेऊयात। तेल तापलेलं आहे, त्यात फ्राय करून घेऊयात सगळे बांगडे। मीडियम टू लो फ्लेमवर बांगडे दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायचे आहेत। दुसरी साइड पलटी मारून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता हिरव्या वाटणातील भरलेला बांगडा फ्राय तयार आहे। हे सर्विंग डिश मध्ये सर्व करून घेऊयात। तुम्ही बघू शकता भरलेला बांगडा फ्राय तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप सोप्या पद्धतीने आहे। चमचमीत असं भरलेला बांगडा फ्राय तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या छान व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।